Hello dear students, today we are going to discuss very important part from this chapter, and that is images formed by convex lens. In the previous lecture we have seen that there are three rules which with the help of which we can identify the path of the ray which is going to be refracted using convex lens. तीन रूल्स आपण बघितलेले होते. काय होते रे ते तीन रूल्स? फर्स्ट रूल काय होता की जेव्हा इन्सिडेंट रे आपला प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो, आफ्टर रिफ्रॅक्शन इट passes through principal focus. Then the next rule was when the incident ray is passing through focus, then it will go parallel to principal axis after refraction. आणि थर्ड रूल आपला होता की जेव्हा इन्सिडेंट रे O दॅट इज ऑप्टिकल सेंटरमधून पास होतो, देन इट विल गो अनडेविएटेड आहे तसाच तो पुढे जाणार. सो बाय यूजिंग दीज थ्री रूल्स आपण आज सहा प्रकारच्या रे डायग्राम्स काढणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट वेगवेगळ्या पोझिशन्सला ठेवल्यानंतर त्याची इमेज कुठं फॉर्म होते हे ट्रेस करणार आहे. अँड येस, आय एम गोइंग टू टेल यू व्हेरी इंटरेस्टिंग ट्रिक्स की ज्याचा यूज करून ह्यातला कुठलीही रे डायग्राम तुम्हाला विचारली तरी विदिन सेकंड्स तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी थिअरीसाठी दोन्हीसाठी हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. शिवाय 1 मार्कचे सेपरेट क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात की ह्या पोझिशनला ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर तुम्हाला इमेज कुठं फॉर्म होणार आहे वगैरे. सो हे नीट समजून घ्या. ज्या ट्रिक्स सांगणार आहेत त्या रिमेंबर करा आणि अगदी मला कॉन्फिडंट आहे की कॉन्फिडन्स आहे की हे झाल्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ह्या रे डायग्राम्स डायरेक्टली एक्झाममध्ये काढणे इतपत कॉन्फिडन्स तुम्हाला देखील येईल. ओके, सो लेट स्टार्ट. आपल्याला सगळ्यात पहिली जी कंडिशन बघायची आहे, इन दॅट ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी, तेव्हा इमेज कुठे फॉर्म होते हे आपल्याला शोधून काढायचं आहे. फॉर दॅट आपण सेम स्टेप्स फॉलो करणार आहे ज्या तुम्हाला ह्या आधी सांगितलेल्या होत्या. याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण लेन्स ड्रॉ करून घेणार. ओके, त्यानंतर लेन्सचा सेंटर आयडेंटिफाय करायचा. ॲक्च्युली सेंटरलाच असतो असं नाही, बट आपण रे डायग्राम्स काढताना थोडेफार इथे मॉडिफिकेशन्स करणार आहे. सो हा सेंटर काढून झाल्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेपला आपल्याला प्रिन्सिपल ॲक्सिस प्लॉट करून घ्यायचा आहे. ओके, मी एक डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, बाकी ओरली सांगणार आहे. त्यानंतर हा पॉईंट माझा O. आता काय करायचं, तुमच्या स्केलचा यूज करून 2 सेंटीमीटर्स डिस्टन्स घ्यायचे O पासून, आणि O पासून 2 सेंटीमीटर इथे मी प्लॉट केला एक, याला नाव दिलं F1. F1 पासून परत 2 सेंटीमीटर डिस्टन्स, त्याला मी 2F1 नाव दिलं. O पासून परत या साईडला 2 सेंटीमीटरचं डिस्टन्स F2 म्हटलं, आणि परत 2F2. असे 4 पॉईंट्स मी प्लॉट करून घेतले. कुठलीही रे डायग्राम काढताना बेसिक इथंपर्यंत तुम्ही सगळ्यासाठी कॉमन करणार आहात. आता आपल्याला सांगितलं ऑब्जेक्ट इन्फिनिटीवरती आहे. इन्फिनिटी म्हणजे कुठं, तर प्रिन्सिपल आपला जो लेन्स आहे त्याच्यापासून खूप दूरवर अंतरावरती जेव्हा ऑब्जेक्ट असतो, देन इट इज कन्सिडर्ड ॲज इन्फिनिटी. बघा स्टुडंट्स, तुम्ही लहानपणी एक ॲक्टिव्हिटी केली असेल. लेन्सचा यूज करून तुम्ही सनरेज एका कागदावरती सगळे एकत्र करता आणि तिथे ती सनची हीट किंवा एनर्जी जी आहे ती सगळी एकत्र आल्यामुळे तो कागद जळतो. सगळ्यांनी ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म केलेली असेल. ती सेम आहे ही केस. तिथे सन हा आपला ऑब्जेक्ट आहे की जो खूप इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहे. ही लेन्स आहे, आणि जिथे कागद आहे तुमचा की जिथे सगळे लाईट रेज तुम्ही एकत्र आणलेत, तो म्हणजे त्या लेन्सचा फोकस आहे. सगळे लाईट रेज, सगळी हीट त्या एका पॉईंटवरती एकत्रित येते की ज्याच्यामुळे तो कागद जळतो. आता ही रे डायग्राम काढायची कशी त्याची आयडिया बघा. सगळ्यात आधी एक लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्ट इन्फिनिटीवरती असताना आपण ऑब्जेक्ट दाखवू शकत नाही, कारण नॉर्मली ऑब्जेक्ट हा आपला प्रिन्सिपल ॲक्सिसवरती ठेवायचा असतो. आता इन्फिनिटीपर्यंत प्रिन्सिपल ॲक्सिस आपण एक्सटेंड करू शकत नाही, होय की नाही. सो इथे या केसमध्ये, फक्त पहिल्या केसमध्ये आपण ऑब्जेक्ट न दाखवता ऑब्जेक्टकडून येणारे लाईट रेज कन्सिडर करायचे आहेत, आणि ते पण कसे, जे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत तेच लाईट रेज आपण इथे कन्सिडर करणार आहे. सो इथे मी एक लाईट रे काढला जो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे, लगेच त्याची डायरेक्शन दाखवली. दुसरा एक लाईट रे घेतला. या पद्धतीने जास्त घ्यायचे नाहीत, मॅक्सिमम 1 किंवा 2 लाईट रेज प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर, 1 किंवा 2 लाईट रेज प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली, या पद्धतीने आपण घेतले. ओके, तुम्ही स्केलचा यूज करणार आहात, हातानं नाही काढायच्या. आता मी जसं सांगितलं होतं, ॲक्च्युअली आयडियली रिफ्रॅक्शन होतं या पॉईंटला,
पण इथे आपण थोडासा चेंज केला आहे रे डायग्रॅममध्ये. आपण हे सगळे लाईट रेस इथंपर्यंत आणले लेन्सच्या सेंटरपर्यंत अंदाजे, आणि मग तिथून त्यांचं रिफ्रॅक्शन झालेलं दाखवलं आहे. बट ते आयडियली तसं नाही आहे. पहिला रिफ्रॅक्शन इथे होतं आणि दुसरं रिफ्रॅक्शन लेन्समधून लाईट रे बाहेर पडताना होतं. आलं लक्षात? पण आपण इथे दाखवताना ह्या पद्धतीनं दाखवलं आहे. आता ॲज पर द रूल जो लाईट रे इन्सिडंट रे आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल, तो रिफ्रॅक्शन नंतर F2 फोकसमधून जाणार आहे. सो हा रे या पद्धतीनं F2 फोकसमधून पास झाला. हा देखील त्याच पद्धतीने F2 मधून पास झाला. जो O मधून जातो तो ॲज इट इज पुढे गेलाय, सो तो आपण तसाच पुढे गेलेला दाखवला. हा रे वरच्या बाजूनं परत फोकसमधून गेला आणि हा सुद्धा त्याच पद्धतीनं F2 ह्या फोकसमधून गेलेला दाखवायचा आहे. सगळे लाईट रेज जिथं एकत्र आले तिथं आपली इमेज फॉर्म होते. कुठं आले ते एकत्र? F2 वरती. सो आपली इमेज कुठे फॉर्म झाली? ॲट F2 फोकस. मग इथे मी लिहिणार ऑब्जेक्ट इन्फिनिटीवरती आहे, इमेज कुठं फॉर्म झाली? ॲट फोकस F2. आता इथंपर्यंतच थांबायचं नाही, तर आपल्याला त्या इमेजचं नेचरसुद्धा सांगायचं आहे. आता ते कशी सांगायची त्याची आयडिया बघा. आपण एकूण 6 रे डायग्रॅम्स डायग्रॅम्स काढायच्या आहेत. त्या 6 पैकी पहिल्या 5 डायग्रॅम्समध्ये जी इमेज फॉर्म होते ती असते रिअल अँड इन्व्हर्टेड. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेज ह्या 2 इमेजेसमध्ये असणारा डिफरन्स सांगितलेला आहे. परत एकदा रिपीट करते शॉर्टमध्ये बघा. रिअल इमेज जी असते दॅट इमेज कॅन बी ऑब्टेन्ड ऑन स्क्रीन, आणि व्हर्च्युअल इमेज जी असते इट कॅन नॉट बी ऑब्टेन्ड ऑन स्क्रीन. ओके, हा दोघांच्या मधला फरक झाला. रिअल इमेज ही नेहमीच इन्व्हर्टेड असते, इन्व्हर्टेड म्हणजे खाली डोकं वर पाय, आणि व्हर्च्युअल इमेज ही ऑलवेज इरेक्ट असते, वर डोकं खाली पाय. हा फरक डोक्यात फिक्स ठेवा. रिअल म्हटलं की नेहमी इन्व्हर्टेड, व्हर्च्युअल म्हटलं की ऑलवेज इरेक्ट असते. ओके, सो 6 पैकी पहिल्या 5 कंडिशन्समध्ये आपल्याला जी इमेज मिळणार आहे ती रिअल असणार आहे आणि इन्व्हर्टेड असणार आहे. आता ही इमेज एक छोट्याशा डॉट्सच्या स्वरूपात आहे, म्हणून मी इथे लिहिलं हायली डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे एकदम छोट्याशा डॉटच्या स्वरूपात आहे. ऑब्जेक्ट आपला मोठा आहे बट इमेज मात्र छोट्याशा डॉटच्या स्वरूपात. सनची इमेज आठवा, त्या कॉन्व्हेक्स लेन्स थ्रू मिळवलेली छोट्याशा डॉटच्या स्वरूपात मिळते की नाही, तशी सेम इमेज इन्फिनिटीवरती असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टची मिळते, म्हणून आपण तिथे लिहिलं हायली डिमिनिश्ड. पहिली कंडिशन सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आली. आता दुसरी कंडिशन बघूयात. याच्यामध्ये ऑब्जेक्ट आपण थोडासा पुढे पुढे आणायचा आहे. आधी इन्फिनिटीवरती होता, आता थोडासा पुढे सरकवला, पण तो पुढे सरकवत कुठंपर्यंत? 2F2च्या आधी. मग बिटवीन इन्फिनिटी अँड 2F2 असं आपण म्हणू शकतो. 2 पद्धतीने हे सांगता येतं. एक लक्षात घ्या, टेक्स्टबुकमध्ये जी लँग्वेज दिली आहे तीच यूज केली पाहिजे असं नाही. जेव्हा आपल्याला ॲक्च्युअल कन्सेप्ट कळतो तर तिथे आपण त्याला सबस्टिट्यूट असणारी लँग्वेज देखील यूज करू शकतो. दॅट डझंट मॅटर. मग तुम्हाला ही कन्सेप्ट आधी कळली पाहिजे की इन्फिनिटीच्या पुढं आणि 2F2च्या आधी असा आपण ऑब्जेक्ट कुठंतरी त्या दोघांच्या मध्ये प्लेस करायचं आहे. मग हे आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीनं लिहू शकतो. पहिल्या पद्धतीत मी असं म्हणू शकते बिटवीन इन्फिनिटी अँड 2F1 असं म्हणू शकते, किंवा मी असं म्हणू शकते बियॉन्ड 2F1, 2F1च्या आधी, ऑर बियॉन्ड 2F1. ह्या दोन्हीपैकी कुठलीही एक मेथड मी यूज करू शकते. टेक्स्टबुकमध्ये जशी केली तशी करा, किंवा असे ह्या पद्धतीनं. आता इथं ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर इमेज कुठे फॉर्म होते हे आपण शोधून काढूयात. आपल्या सेम स्टेप्स इथे आपल्याला फॉलो करायच्या आहेत. लेन्स ड्रॉ केली, ओके, त्याचं सेंटर, फोकस, आपलं प्रिन्सिपल ॲक्सिस, त्यानंतर F1 2F1, F2 2F2 तुम्ही मोजूनच घ्यायचे. O पासून 2 सेंटीमीटर डिस्टन्सवरती, तरच तुमच्या डायग्रॅम्स ह्या ॲक्युरेट येणार आहेत. मी आता इथं प्रत्येक मोजत बसले ना तर थोडंसं टाईम कन्झ्युमिंग होईल की नाही, म्हणून मी इथं अंदाजे काढते आहे. इथे O पॉईंट F1 2F1, F2 2F2 हे पॉईंट्स घेतले. जिथं सांगितलं आहे तिथं ऑब्जेक्ट ठेवायचा. कुठं सांगितलं आहे? बियॉन्ड 2F1.
2F1च्या आधी कुठंही ठेवायचा. आता परत एकदा नीट ऐका, छोट्या छोट्या सूचना जिथं मुलं चुकतात आणि जिथं तुमचे मार्क्स जातात. नीट ऐका, जिथं सांगितलं आहे तिथं ऑब्जेक्ट ठेवायचा, दाखवायचा. म्हणजे काय करायचं बघा, तर इथे ह्या पद्धतीनं मी ऑब्जेक्ट दाखवला. हा ऑब्जेक्ट नेहमीच ऑब्जेक्टची हाईट ही लेन्सच्या हाईटपेक्षा कमी दाखवायची. दुसरी गोष्ट, ऑब्जेक्टचं डोकं वर आहे हे इंडिकेट करण्यासाठी या पद्धतीनं त्याला ॲरो दाखवायचा. ॲरो दाखवल्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये त्याला नाव द्यायचं, जे तुमच्या आवडीचं नाव आहे. ABCDEFG व्हॉटेवर तुम्हाला आवडेल ते नाव कंपल्सरी द्यायचं. कारण का, तर नंतर आपल्याला जी इमेज मिळणार आहे ती इमेज उलटी आहे की सुलटी आहे, तिचं डोकं कुठं, पाय कुठं हे कळलं पाहिजे, होय की नाही. आणि ते तुमच्या डायग्रॅम बघून पटकन लक्षात आलं पाहिजे. यासाठी ऑब्जेक्टचं डोकं कंपल्सरी ह्या पद्धतीनं दाखवायचं. नुसता असा ऑब्जेक्ट दाखवायचा नाही, मग इथे तुमचे मार्क जाऊ शकतात. आता पुढची ट्रिक, डायग्रॅम काढण्यासाठीची पुढची आणि महत्त्वाची ट्रिक काय आहे बघा. तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करताना फक्त 2च लाईट रे दाखवायचे आहेत. कुठंही पाठांतर नाही आहे, काही नाही आहे. काय करायचं बघा, त्या 2 लाईट रेजपैकी एक लाईट रे तुमच्या प्रिन्सिपल ॲक्सिसला कंपल्सरी पॅरलल दाखवायचा, जो आफ्टर रिफ्रॅक्शन F2 ह्या फोकसमधून जाणार आहे. ते लाईट रे दाखवताना तो लाईट रे तुमच्या ऑब्जेक्टच्या डोक्यापासून पुढे आलेला असा दिसला पाहिजे. ऑब्जेक्टच्या डोक्याला चिकटलेला लाईट रे दिसला पाहिजे अशा पद्धतीने. सो दिस लाईट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. लेन्सच्या मध्यापर्यंत आणला. आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल गो थ्रू फोकस F2. आणि दुसरा लाईट रे कंपल्सरी O मधून जाणारा दाखवायचा आहे. परत सेम ऑब्जेक्टच्या डोक्यापासून O मधून पास होणारा लाईट रे आपल्याला इथे दाखवायचा आहे. आणि O मधून जो लाईट रे जातो तो ॲज इट इज पुढे जातो विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन, इजंट इट. सो मला हे 2 लाईट रेज जिथं क्रॉस झाले, आता बघा नीट ऐका, माझा प्रत्येक वर्ड नीट ऐका. हा लाईट रे अशा पद्धतीने गेला, O मधून जाणारा ॲज इट इज पुढे गेला. 2 लाईट रेज एकमेकांना जिथं क्रॉस झाले तिथं मला इमेज मिळाली. इथंपर्यंत येऊन थांबायचं नाही. बरीच मुलं इथंपर्यंत येतात आणि झाली आमची इमेज फॉर्म. नो, इथं काढलं, एवढं काढलं तर 0 मार्क. याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथून या पॉईंटपासून प्रिन्सिपल ॲक्सिसपर्यंत एक ह्या पद्धतीनं तुमचा फॉर्म झालेली इमेज एक्सटेंड करायची आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं 5ही कंडिशन्समध्ये मिळालेल्या इमेजेस ह्या रिअल आणि इन्व्हर्टेड आहेत. इन्व्हर्टेड म्हणजे खाली डोकं वर पाय. हे ऑब्जेक्टचं डोकं वर आहे, इमेजचं डोकं खाली दाखवायचं न विसरता. आणि इथं A नाव आहे, इथं इमेजला आपण A' म्हणूयात आणि Bला B' म्हणूयात. ही जर नावं न दाखवता तुम्ही नुसतं इथंपर्यंत पॉईंट दाखवला तर ही तुमची करेक्ट डायग्रॅम नाही. खाली डोकं वर पाय असणारी इन्व्हर्टेड इमेज तुमची इथं दिसली पाहिजे. आणि एक लक्षात आलं का बघा, जेवढा मोठा ऑब्जेक्ट आहे त्याच्यापेक्षा मिळालेली इमेज ही छोटी आहे. मग आता याच्यावरून या इमेजचं नेचर आणि इमेजची पोझिशन आपल्याला सांगायचे. कुठं मिळालं रे, ही मिळालेली इमेज कुठं मिळाली आहे मला, F2 आणि 2F2 ह्या दोघांच्या मध्ये मिळाली आहे, होय की नाही. सो इमेज मला कुठं मिळाली ते लिहायचं, बिटवीन F2 अँड 2F2 ही त्याची पोझिशन झाली. आणि इमेजचं नेचर कसं असणार आहे सांगा. रिअल आणि इन्व्हर्टेड तर सगळ्यात कॉमन आहे, ते आता मी प्रत्येक ठिकाणी रिपीट करत नाही. ते तुम्ही बाय डिफॉल्ट लिहायचं की प्रत्येक 5 मधल्या 6पैकी 5 इमेजचं नेचर हे रिअल आणि इन्व्हर्टेड हे कंपल्सरी आहेच. बट आता इथे मिळालेली इमेज ही कशी आहे, स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथं तिचं नेचर आपण काय लिहिणार, रिअल अँड इन्व्हर्टेड अँड स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट आहे की नाही. ऑब्जेक्टपेक्षा छोटी इमेज मला मिळाली. सो हा झाला माझा सेकंड कंडिशन, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट 2F1च्या बियॉन्ड असताना इमेज F2 आणि 2F2च्या मध्ये मिळालेली आहे, की जी छोटी आहे आणि रिअल इन्व्हर्टेड आहे. आता तिसरी कंडिशन, मी ऑब्जेक्ट आता अजूनही पुढं आणणार. कुठं आणणार, आता बघा आधी इन्फिनिटीवरती होता, आता 2F2च्या बियॉन्ड आहे. आता थर्ड कंडिशनमध्ये मी ऑब्जेक्ट ठेवणार आहे ॲट 2F1. ऑब्जेक्ट विल बी ॲट 2F1. तर इमेज कुठे फॉर्म होते
हे आपल्याला शोधून काढायचं आहे. परत सेम स्टेप्स फॉलो करूया. सगळ्यात पहिल्यांदा लेन्स ड्रॉ केली, त्यानंतरच्या स्टेपला प्रिन्सिपल ॲक्सिस F1 टू F1 O F2 टू F2 हे सगळे इक्वल डिस्टन्सेस. ही डायग्रॅम तुमची चुकू शकते जर ही डिस्टन्सेस तुमचे अनइक्वल असतील तर मोजूनच घ्यायचे. आता आपल्याला सांगितले ऑब्जेक्ट 2F1 वरती ठेवला, पुढच्या स्टेपला त्याला नाव दिलं, डोकं दाखवलं ऑब्जेक्टचं. आता कंपल्सरी कुठलीही रे डायग्राम असू दे, 5 आता ह्या ज्या काढणार आहे आपण, ही पहिल्याला तर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे हे आहे, जी आपण कॉन्व्हर्जन्समध्ये बघितलेली होती सेम तीच डायग्राम इथे काढली आहे फॉर फर्स्ट केस. आणि बाकीच्या सगळ्या डायग्राम्स काढताना स्टुडंट्स नीट ऐका, कुठलीही रे डायग्राम असू दे आपल्याला एक रे कंपल्सरी पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस दाखवायचं आहे आणि एक रे ओ मधून जाणारा दाखवायचे आहे. आणि ते दोन रेज एकमेकांना जिथं कुठं क्रॉस होतात तिथं तुमची इमेज आहे. अवघड आहे काही? अजिबात नाही. सो परत तेच फॉलो करूयात आपण इथे. हा एक रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जो रिफ्रॅक्शन नंतर F2 मधून गेला, दुसरा रे ओ मधून जाणारा आहे जो रिफ्रॅक्शन नंतर ॲज इट इज पुढे जाणार आहे. हां, आता ह्याची ट्रिक मी तुम्हाला काय सांगितली, जी मिळणारी इमेज आहे आपल्याला ती कुठं मिळणार आहे, बरोबर जेव्हा ऑब्जेक्ट 2F1 वरती असतो तेव्हा इमेज पण 2F2 वरतीच फॉर्म झाली पाहिजे. आता मी अंदाजे घेतले की नाही, सो थोडंसं अगदी फ्रॅक्शनमध्ये माझं इकडं तिकडं झालेलं दिसेल, बट तुम्ही मोजून घेणार, काही काळजी करू नका, तुमचं बरोबर 2F2 वरतीच इमेज फॉर्म होणार आहे. इन्व्हर्टेड इमेज आहे, खाली डोकं वर पाय A', B'. आणि एक लक्षात आलं असेल तुमच्या, जेवढा साईज ऑब्जेक्टचा आहे तेवढाच साईज इमेजचा इथं मिळतोय. म्हणजे जसं जसं आपण ऑब्जेक्ट पुढं आणत जातोय तसं तसं मिळणाऱ्या इमेजचा साईज हा वाढत जातोय. आधी छोट्याशा डॉटच्या स्वरूपात होती, मग स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट, आता ऑब्जेक्ट एवढी, म्हणजे पुढच्या कंडिशनमध्ये मिळणारी इमेज कशी असणार आहे सांगा बरं. येस, इट विल बी ग्रेटर ऑर लार्जर दॅन ऑब्जेक्ट, बरोबर. सो इथे मी काय लिहिलं, ऑब्जेक्ट ॲट 2F1 इमेज ॲट 2F2. आणि इमेजचं नेचर काय सांगणार आपण, रिअल अँड इन्व्हर्टेड तर आहेच, शिवाय ॲट द सेम साईज ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. जेवढा साईज ऑब्जेक्टचा आहे तेवढाच साईज आपल्याला इमेजचा मिळाला. ही तिसरी कंडिशन कळाली, काही अवघड वाटतंय आता. ह्याची मी एक ट्रिक पण सांगणार आहे शेवटी. आता पुढची कंडिशन, अजून ऑब्जेक्ट आपल्याला पुढं आणत जायचं आहे. आता कुठं असणार ऑब्जेक्ट, पुढं येत आता 2F1 पर्यंत आला, म्हणजेच चौथ्या कंडिशनमध्ये आपला जो ऑब्जेक्ट आहे तो F1 अँड 2F1च्या बिटवीन असणार आहे. सो मी इथं लिहीन बिटवीन F1 अँड 2F1. आता ह्याची ट्रिक आहे, मी ही डायग्राम काढल्यानंतर तुमच्या लक्षात येते का तुम्ही बघा. हां, F1 आणि 2F1च्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवायला सांगितलं आहे. सो मी ठेवला, लेन्स काढली, ओ दाखवला, प्रिन्सिपल ॲक्सिस F1 2F1 F2 2F2. हे पॉईंट्स माझे ड्रॉ करून झाले. कुठं सांगितलं ऑब्जेक्ट ठेवायला, F1 आणि 2F1च्या मध्ये कुठंही ठेवू शकता हां तुम्ही. आणि मग ऑब्जेक्टचं डोकं दाखवलं, AB नाव दिलं, कंपल्सरी एक रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जो रिफ्रॅक्शन नंतर F2 मधून गेला आहे, दुसरा रे O मधून जाणारा जो रिफ्रॅक्शन नंतर ॲज इट इज पुढे जाणार आहे. आता बघा हां, जिथं कुठं तुमचे लाईट रेज एकत्र येतात, तुम्हाला इथं पाठांतर वगैरे काहीही करायची गरज नाही आहे स्टुडंट्स. 2 रे दाखवायचे आहेत, त्यापैकी एक पॅरलल, दुसरा O मधून जाणारा. आणि जिथं कुठं क्रॉस होतील ते 2 लाईट रेज एकमेकांना, आता माझे लाईट रेज इथं क्रॉस झालेत, मग मी थोडासा प्रिन्सिपल ॲक्सिस एक्सटेंड केला, इथून प्रिन्सिपल ॲक्सिसवरती लाईन ड्रॉ केली, खाली डोकं वर पाय असणारी इमेज, इन्व्हर्टेड इमेज मला मिळाली A', B'. सांगा आता ऑब्जेक्ट माझा
F1 आणि 2F1च्या मध्ये आहे, तर इमेज मला कुठे मिळाली? 2F2च्या पलीकडे मिळाली. सो मी इथे काय लिहिणार बघा, हां, इमेज बियॉन्ड 2F2. आता ह्याची तुम्हाला एक ट्रिक लक्षात येते का बघा, नसेल तर सांगते बघा. हां, या सेकंड कंडिशनमध्ये काय होतं, ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F1 होता, तेव्हा इमेज F2 आणि 2F2च्या मध्ये मिळाली होती. आता ऑब्जेक्ट ह्या दोघांच्या मध्ये आहे, तेव्हा इमेज 2F2च्या बियॉन्ड मिळाली. म्हणजेच सेकंड अँड फोर्थ कंडिशन ज्या आहेत त्या एकमेकांना अपोजिट आहेत का? येस. सेकंड कंडिशनमध्ये 2F1च्या बियॉन्ड होता ऑब्जेक्ट, तेव्हा इमेज ह्या दोघांच्या मध्ये. आता ऑब्जेक्ट ह्या दोघांच्या मध्ये आहे, तेव्हा इमेज 2F2च्या बियॉन्ड आहे. ही ट्रिक लक्षात ठेवाल. 2 आणि 4 या 2 नंबरच्या डायग्रॅम्स ह्या एकमेकांना अपोजिट असणाऱ्या आहेत. सो इमेज झाली माझी बियॉन्ड 2F2 आणि तिचं नेचर अगेन रिअल अँड इन्व्हर्टेड तर आहेच, शिवाय लार्जर दॅन ऑब्जेक्ट आहे. आता मगाशी सेम साईजची होती, ऑब्जेक्टचा जेवढा साईज तेवढाच इमेजचा, आता मात्र लार्जर दॅन ऑब्जेक्ट इमेज मला मिळाली बियॉन्ड 2F2. ओके, इथंपर्यंत कळालं? काही अवघड आहे का बघा. आता पाचवी कंडिशन, ही पण कुठल्या तरी एका कंडिशनची रिव्हर्स किंवा अपोजिट असणार आहे. कुठली ते तुम्ही शोधून काढायचं बरं काय, झाल्यानंतर तुमच्या लक्षात येते का बघूया. आता फिफ्थ कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट अजून पुढे आणायचं आहे, म्हणजे आता कुठे F1 आणि 2F1च्या मध्ये आहे. सो अजून पुढे आणला ऑब्जेक्ट आणि आता फिफ्थ कंडिशनमध्ये मी ऑब्जेक्ट ठेवला ॲट F1 फोकसवरती ठेवल्यानंतर इमेज कुठे फॉर्म होते हे आपण शोधून काढूया. परत त्यासाठी मी लेन्स घेतली, O दाखवला, प्रिन्सिपल ॲक्सिस F1 2F1 F2 2F2 हे सगळे पॉईंट्स माझे प्लॉट करून झाले. कुठं सांगितलं आहे तिथं ऑब्जेक्ट ठेवूयात ॲट F1 फोकस. हा ऑब्जेक्ट लेन्सपेक्षा लहान, डोकं दाखवलं, AB नाव दिलं. ठरल्याप्रमाणे एक रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल दाखवायचा, लगेच डायरेक्शन काढून घ्यायची. तो आफ्टर रिफ्रॅक्शन F2 फोकसमधून गेला. दुसरा लाईट रे O मधून जाणारा दाखवायचा आहे आपल्याला, जो ॲज इट इज पुढे जाणार आहे ह्या पद्धतीने. आता या केसमध्ये स्टुडंट्स, आता मी हे हातानं काढलं आहे की नाही, थोडंसं माझं वाकडं आलं आहे. तुमचे हे लाईट रेज तुम्ही जेव्हा डायग्रॅम ड्रॉ कराल तेव्हा हे 2 रिफ्रॅक्टेड रेज एकमेकांना पॅरलल दिसणार आहेत तुम्हाला. इथे माझं थोडंसं निमुळतं होत आले. सो तुम्ही जेव्हा मोजून काढाल की नाही 2-2 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन वगैरे प्रॉपर काढाल, तेव्हा तुम्हाला हे 2 लाईट रेज एकमेकांना पॅरलल दिसणार आहेत. मग पॅरलल लाईट रेज, मी मगाशी सुरुवातीला काय सांगितलं होतं तुम्हाला पहिली डायग्रॅम काढताना, ऑब्जेक्ट जेव्हा इनफायनाईट डिस्टन्सवरती असतो तेव्हा त्याच्यापासून येणारे लाईट रेज आपण पॅरलल दाखवतो. सो इथं पण हे लाईट रेज रिफ्रॅक्टेड पॅरलल आहेत, ह्याचा अर्थ फॉर्म झालेली इमेज ही इनफायनाईट डिस्टन्सवरती असणार आहे. म्हणून मी इथे काय लिहिणार बघा, ऑब्जेक्ट F1 वरती आहे, इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म होणार आहे आणि इन्फिनिटीकडून येणारे लाईट रेज किंवा इन्फिनिटीकडे जाणारे लाईट रेज आपण पॅरलल दाखवतो, म्हणून हे 2 लाईट रेज पॅरलल आहेत. आता ही कंडिशन कशाच्या अपोजिट आहे, आलं का काही डोक्यात तुमच्या बघा. येस, दिस फिफ्थ कंडिशन इज अपोजिट टू द फर्स्ट कंडिशन. फर्स्टमध्ये ऑब्जेक्ट इन्फिनिटीवरती होता, इमेज फोकसवरती फॉर्म झालेली होती. आता ऑब्जेक्ट फोकसवरती आहे, इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म झाली. अपोजिट आहे की नाही. सो 2, 4, 1, 5 म्हणजे 6 पैकी 4 डायग्रॅम्स तर कंप्लीट झाल्या आपल्या की ज्या एकमेकांना अपोजिट आहेत. उरली ही थर्ड वन. थर्डमध्ये फोकसवरती 2F1 फोकसवरती ऑब्जेक्ट आहे, इमेज 2F2 वरती आहे आणि सेम साईजचा. ही एकच अशी कंडिशन आहे. ह्याच्यात ऑब्जेक्ट आणि इमेजचा साईज सेम येतो आणि ऑब्जेक्ट पण 2F1 वरती आणि इमेज पण 2F2 ह्याच म्हणजे सेम डिस्टन्सवरती आहेत थोडक्यात.
सो ही एक कंडिशन झाली. म्हणजे 6 पैकी 5 कंडिशन इथं झाल्या कंप्लीट आपल्या. आता सगळ्यात 6वी जी आहे, मी जसं सांगितलं ती युनिक आहे आणि त्यामधून मिळणारी जी इमेज फॉर्म होते स्टुडंट्स, ती मात्र व्हर्च्युअल आणि इरेक्ट आहे. 6वी कंडिशन सगळ्यात वेगळी आहे. नीट ऑब्झर्व करा कशी काढायची आहे. आता इन द 6th कंडिशन मी ऑब्जेक्ट अजून पुढे आणणार आहे. अजून पुढे म्हणजे कुठं, तर O आणि F1 ह्या दोघांच्या मध्ये कुठंतरी मी आता ऑब्जेक्ट ठेवणार आहे. सो मी परत सगळ्या सेम स्टेप्स फॉलो करणार. लेन्स ड्रॉ केली, ऑप्टिकल सेंटर दाखवला, प्रिन्सिपल ॲक्सिस 2F1 F1 F2 आणि 2F2 हे सगळे पॉईंट्स मोजून घेतले 2 सेंटीमीटर डिस्टन्स ठेवून. आता जिथं सांगितलं आहे तिथं ऑब्जेक्ट, कुठं सांगितलं आहे, तर मी आता ऑब्जेक्ट ठेवणार आहे बिटवीन O अँड F1, दॅट इज ऑप्टिकल सेंटर आणि फोकस, असं पण तुम्हाला सांगतील ना. आता ह्याच्यात प्रश्न कसे वेगळे वेगळे विचारू शकतात हे मी सगळं झाल्यानंतर सांगते तुम्हाला. आता इथे F1 आणि O ह्या दोघांच्या मध्ये मी ऑब्जेक्ट ठेवला, नाव दिलं AB. ठरल्यासारखं परत एक रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस जो आफ्टर रिफ्रॅक्शन फोकसमधून गेला, दुसरा रे O मधून जाणारा जो तसाच पुढे जाणार आहे आफ्टर रिफ्रॅक्शन. आता हे काढून झाल्यानंतर पुढं काय करायचं आहे बघा. हां, आता हे 2 लाईट रेज परत निमुळते आहेत, तर आपल्याला ह्या सेम साईडला हे रेज जे आहेत ते एक्सटेंड करायचे आहेत इन द फॉर्म ऑफ डॉटेड लाईन. डायरेक्शन चेंज करायची नाही, जसा हा रे आहे तसाच पुढे डॉटेड स्वरूपात एक्सटेंड करायचा आहे आणि हा देखील तसाच. ठीक आहे. आणि मग तुमचे हे 2 लाईट रेज जिथं कुठं एकमेकांना स्ट्राईक होतील, एकत्र येतील. आता बघा माझे खूप कुठेतरी लांब जाऊन स्ट्राईक होणार आहेत एकमेकांना. हां, इथं माझे हे लाईट रेज दोन्ही एकत्र आले. तिथून मी प्रिन्सिपल ॲक्सिसवरती लाईट रे हा एक ऑब्जेक्ट जो आहे तो माझा एक्सटेंड केला ह्या पद्धतीने. बघा कळलं का तुम्हाला काय केलं. ही चुकू शकते तुमची, तर तिथं न चुकता डायग्राम काढण्यासाठी काय करायचं, नेहमीसारख्या स्टेप्स फॉलो करायच्या. एक रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल, रिफ्रॅक्शन नंतर फोकसमधून गेला, दुसरा O मधून जाणारा तसाच. आणि मग हे 2 लाईट रेज जे आहेत त्यांची डायरेक्शन चेंज न करता पुढे डॉटेड लाईननं हे एक्सटेंड करायचे. कुठंपर्यंत, तर ते जिथं कुठे एकमेकांना क्रॉस होतील तिथंपर्यंत ते एक्सटेंड करत जायचे. काही जणांचे कुठंतरी इथं लवकरच होतील, काही जणांचे अजून लांब जातील. जिथं कुठं क्रॉस होतात की नाही तिथंपर्यंत ते एक्सटेंड करायचे. आणि मग तिथून हा माझी इमेज फॉर्म झाली. इमेजचं डोकं वरच आहे, वर डोकं खाली पाय असणारी इमेज फॉर्म झाली आहे. आणि म्हणून तिचं नेचर कसं असणार आहे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. मग आता इमेज बघा माझी कुठं फॉर्म झाली, ॲट द सेम साईड ऑफ ऑब्जेक्ट. ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला माझी इमेज फॉर्म झाली. आणि तिचं नेचर कसं असणार आहे, हायली मॅग्निफाईड. माझा ऑब्जेक्ट एवढासा होता, इमेज मात्र एवढी मोठी तयार झाली. म्हणून मी काय लिहिलं इथे, व्हर्च्युअल इरेक्ट, वर डोकं खाली पायवाली. व्हर्च्युअल म्हणजे आभासी आहे, ॲक्च्युअल इमेज ती नाही आहे. आपण डॉटेड फॉर्ममध्ये तिला एक्सटेंड करून मग इमेज मिळालेली आहे ॲट द सेम साईड ऑफ द लेन्स. व्हर्च्युअल इरेक्ट अँड हायली मॅग्निफाईड, खूप मोठी अशी इमेज मला इथे फॉर्म झालेली दिसून येणार. आता तुम्हाला उलट पण विचारू शकतात. मला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म होण्यासाठी ऑब्जेक्ट कुठं ठेवला पाहिजे, असा पण प्रश्न येऊ शकतो. किंवा मला व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज मिळवण्यासाठी ऑब्जेक्ट कुठं ठेवावा लागेल, रे डायग्राम काढून दाखवा, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा मला इमेज मिळालेली आहे बियॉन्ड 2F2, तर ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलेला आहे, ऑप्शन देतील 4, त्यापैकी एक ऑप्शन चूज करा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. उलट सुलट कसाही विचारला तरी ह्या सांगितलेल्या पद्धतीनं जेव्हा तुम्ही ह्याची प्रिपरेशन कराल तर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचा आन्सर हे देता येणार. आणि त्यासाठी हे पण लक्षात ठेवा, 2nd, 4th, 1, 5th ह्या 2 कंडिशन एकमेकांना अपोजिट आहेत. 3rd वेगळी आणि 6th वेगळी, ह्या 2 आहेत त्या वेगळ्या आहेत.
सो हे होपफुली तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. नसेल समजलं तर तुम्ही तुमच्या अडचणी नक्कीच विचारू शकता, तुमचे आन्सर्स मी देईन. ओके, सो इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा पार्ट बघूया.